नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज दिवसभर गाजला तो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मुंबईमध्ये काढलेला एक तथाकथित मोर्चा आणि शिवाय भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस वगैरे नेत्यांनी केलेले भाष्य। हे कशावर भाष्य होतं तर एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते। त्याच्या आधीच उद्धव ठाकरे दिल्लीला गेले 3 दिवस आहेत आणि इंडिया आघाडीच्या मीटिंगला ते गेले। त्यानंतर राहुल गांधी यांनी जे भोजन दिलं होतं त्या समारंभाला ते गेले। एक पत्रकार परिषद राहुल गांधींनी घेतली ती वेगळी, ज्यामध्ये निवडणूक कशा प्रकारे फेक पद्धतीची निवडणूक घेतली जाते, बोगस मतदार कसे येत आहेत, नोंदवले जातात, मतदान करतायत, हे सगळा भांडाफोड निवडणूक आयोगाचा आणि एकूण मतदान प्रक्रियेचा त्यांनी केला। मुख्य वर्तमानपत्र किंवा चॅनल्सनी त्यांना पुरेशी जागा दिली नाही असं नाही, ज्या प्रकारचं महत्त्व द्यायला पाहिजे होतं तसं दिलं नाही। काही वर्तमानपत्रांनी जागा दिली, पण ज्यांनी जागा द्यायला पाहिजे होती ज्या पद्धतीने ती जागा दिली नाही, म्हणजे हेडलाईन केलीच नाही। दुसरा एक प्रकार असतो की ही बातमी दाखवायची आणि ताबडतोब प्रतिक्रिया सुरू करायच्या सत्ताधारी पक्षांच्या, की हे कसे बोगस आरोप आहेत वगैरे वगैरे, आणि हे तंत्र अलीकडे गेल्या काही वर्षात सातत्याने राबवलं जात आहे। पण मूळ मुद्दा होता राहुल गांधी यांनी जे निवडणूक आयोगाचा भांडाफोड केला त्याचा, आणि त्यावरती नॅरेटिव्ह यांनी काय सुरू केलं की उद्धव ठाकरे त्या प्रेझेंटेशनच्या वेळी सगळ्यात मागची जागा त्यांना दिली होती आणि उद्धव ठाकरेंचा अपमान म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा अपमान, बाळासाहेब ठाकरेंचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान। उद्धव ठाकरेंच्या मान अपमानाची एक चिंता यांना अचानक कशी वाटू लागली। केशव उपाध्ये सकाळी एकदम बोलायला लागले, प्रवक्ते आहेत ते भाजपचे, आणि आम्ही इतका मान सन्मान देत होतो, आमचे सगळे नेते मातोश्रीवर जात होते, आणि बघा आज काय अवस्था झाली उद्धव ठाकरेंची। उद्धव ठाकरेंची काहीही अवस्था झालेली नव्हती। आणि मी तर आज सकाळी पोस्टच टाकली होती की अरे मूर्खांनो, एवढी अक्कल नाही का की नाटक पहिल्या लाईनमध्ये बसून बघतात सिनेमा मागे, आणि हा सिनेमा म्हणजे काय, हे प्रेझेंटेशन ऑडिओ व्हिज्युअल होतं, आणि त्यावेळी लाईटचा प्रकाशाचा त्रास होतो समोर पुढे बसणाऱ्या सिनेमाच्या प्रेक्षकांना पिठातला प्रेक्षक असा म्हणतात। आणि उद्धव ठाकरे त्यांना पुढेच जागा दिली होती, पण ते स्वतःच म्हणाले मी मागे बसतो म्हणून। आणि या मुद्दा काय होता की राहुल गांधींनी उपस्थित केलेले काय प्रश्न होते त्याला उत्तर द्या तुम्ही। उद्धव ठाकरे कुठे बसले होते तिथे, याचा संबंध काय येतो, आणि उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे बघून घेतील त्याच्याबद्दल। उद्धव ठाकरेंचा समजा अपमान झाला असेल तर त्यांनी तिथून परत बाहेर गेले असते, त्यांनी चीड व्यक्त केली असती, तसं काहीच केलं नाही त्यांनी उद्धव ठाकरेंनी। आणि उलट उद्धव ठाकरेंनी दिल्लीत बसून पत्रकार परिषदेत सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमची युती जी आहे त्याच्याबद्दल इतर कोणी काही बोलू नये, म्हणजे इंडिया आघाडीच्या लोकांनी सुद्धा त्याच्याबद्दल काही बोलायचं कारण नाही, आमचं आम्ही बघू दोघं, इतर कोणी नाखूप असण्याचं कारण नाही त्याच्यामध्ये, असं ते म्हणाले। मग ही स्वाभिमानीच भाषा होती ना। उद्धव ठाकरेंचं काही चुकलं असेल, काही गफलत केली असेल तर बोला ना तुम्ही। मी काय उद्धव ठाकरेचं प्रत्येक गोष्ट बरोबर असं सांगायला इथे बसलेलं नाही आहे, मी चूक असेल ते चूकही सांगितलेली यापूर्वी, हे लक्षात घ्या। मुद्दा आहे तो राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनचा, आणि ते जे त्यांनी मुद्दे उपस्थित केले त्याला प्रमुख मीडियाने पुरेसं स्थान दिलं नाही। जर हेच आरोप मोदी शहा यांनी केले असते किंवा इथे फडणवीसांनी केले असते तर त्याच्यावरती सरकपणे चर्चा सुरू केली असत्या माध्यमांनी, पण तशा चर्चा तेवढ्या प्रमाणात झाल्याच नाही तसं नाही, तेवढ्या प्रमाणात झाल्या नाही, किंवा त्याच मुद्द्याला धरून इतर ज्या बातम्या चालवल्या जातात ते चालवलं गेलं नाही। इथे महाविकास आघाडीचं सरकार असताना किंवा दिल्लीमध्ये मनमोहन सिंग सरकार असताना कशा प्रकारे बातम्या चालवल्या जात होत्या, आज मात्र वेगळंच दिसतंय। संपूर्ण मीडिया हा यांच्या हातात आहे, पण
सुदैवाने सोशल मीडिया असल्यामुळे लोकांना खरी परिस्थिती कळते. त्यामुळे अनेक माझ्या परिचयाचे लोक अनेक जण टेलिव्हिजन बघत नाहीत, ते यूट्यूब बघतात, ते इंस्टाग्रामवरती असतात, ते फेसबुकवरती असतात, ते ट्विटरवर असतात आणि तिथे त्यांना खरी परिस्थिती कळते असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणून तुम्ही बघा की माझा ते अनेकांचे यूट्यूबवरचे व्हिडिओ हे किती जास्त गेलेले. अगदी काँग्रेसच्याच सोशल मीडिया साईट्सवरनं राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेस प्रचंड प्रसिद्धी मिळालेली आहे आणि कितीही दाबायचा प्रयत्न केला, वास्तवावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्यापासून तोंड फिरवता येणार नाही. त्याला त्या प्रश्नानं उत्तरच द्यावे लागते. राहुल गांधींनी प्रश्न काय विचारले त्याच्यामध्ये महत्त्वाचे आज अजून एक व्हिडिओ केला त्यांनी आणि त्या 8 मिनिटाचा छोटा 8 मिनिटं आणि काही सेकंद असतील, पण त्यांनी अतिशय त्याच्यात ते कालचेच मुद्दे होते. त्यापैकी डुप्लिकेट वोटर्स कसे आहेत हे एका मतदारसंघाचा अभ्यास केला, फेक पत्ते कसे आहेत, एकाच जागी छोट्याशा जागेमध्ये शेकडो वोटर्स दाखवलेले आहेत, बल्क वोटर्स इन सिंगल ॲड्रेस आणि इनव्हॅलिड फोटोज. फॉर्म नंबर 6 जो नव्या मतदारांसाठी असतो त्या ठिकाणी अनेक वयस्कर लोकांनी मतदान केलेलं आहे. एकाच माणसाने वेगवेगळ्या राज्यात मतदान केलेलं आहे, त्यांचे पत्ते बोगस निघालेले आहेत, त्यावरती ती माणसंच नव्हती. अशा अनेक गोष्टी एका मतदारसंघाच्या सोडलेल्या आहेत राहुल गांधींनी आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांनी दाखवले की बघा एका मतदारसंघाचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला 6 महिने लागले आणि याची कागदपत्र बघा किती. त्यांनी ती कागदपत्राचे गठ्ठे दाखवले. हे सगळे एक फॉर्म आम्हाला तपासायला लागला. आम्ही एक टीम नियुक्त केली कर्नाटकमधल्या त्या मतदारसंघासाठी आणि त्या टीमने अभ्यास करून हे निष्कर्ष काढले. जर आम्हाला डिजिटल सगळं मिळालं असतं, डिजिटली ऑनलाईन सगळं मिळालं असतं डेटा, तर आम्ही 15 मिनिटात काय ते निष्कर्ष काढू शकलो असतो, अभ्यास करू शकलो असतो. पण ते देत नाही आहेत. CCTV फुटेज मतदारसंघातलं ते आम्हाला दिलं जात नाही आहे. हे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले आणि त्यांचं म्हणणं आहे की अनेक ठिकाणी मी जेव्हा रोड शोज केले निवडणुकीच्या वेळी त्यावेळी जो प्रतिसाद होता आणि प्रत्यक्ष निवडणुकीचे निकाल यात फरक दिसत होता आणि माझ्या मनात शंका येत होती की हे असं कसं झालं मग. किंवा महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळालं इंडिया आघाडीला किंवा इथे महाविकास आघाडीला आणि विधानसभेत इतकं वेगळं चित्र कसं दिसलं याची शंका निर्माण झाली. म्हणून आम्ही हा अभ्यास केला आणि आमच्या प्रश्नांना उत्तर देण्याच्याऐवजी ॲफिडेव्हिट करा, कोर्टात जा वगैरे निवडणूक आयोगातर्फे बोललं जातं आणि त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया बघा त्या भयंकर प्रतिक्रिया आहेत. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना टोकदार धारदार प्रश्नांना नेमकी उत्तर दिली पाहिजे आणि निवडणूक आयोगाच्या वेळी ही राजकीय नेते म्हणजे सत्तारूढ पक्षाचे नेतेच देतात. त्यापैकी एक म्हणजे देवेंद्र फडणवीस, ते स्वतःला अतिशय शहाणे समजतात, सगळं ब्रह्मज्ञान त्यांनाच झालेलं आहे असं त्यांना वाटतं आणि ते म्हणाले की याच्यापूर्वी ते म्हणाले की राहुल गांधींचा डोक्यावर परिणाम झालेला आहे किंवा त्यांचा बॅलन्स गेलेला आहे. बाकीच्या नेतेही म्हणाले की सातत्याने पराभवामुळे त्यांना काही सूचना असं झालेलं आहे. अमित शहांपासून स्वतः मोदींनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये खिल्ली उडवली राहुल गांधींची आणि हे सातत्याने ते करतात. राहुल गांधींचं वैशिष्ट्य असं की चहूकडून असा हल्ला होत असताना त्यांचं धैर्य, त्यांचा संयम हा आहे तिथेच आहे. जर तुम्ही लक्षात घ्या की कोणाही तुम्हावरती रोज कोणी ना कोणीतरी वाह्यात टीका करते, चुकीची टीका करताय तर तुमच्या मानसिक मनोबलावरती परिणाम होईल. राहुल गांधींच्या मनोबलावरती यत्किंचितही परिणाम झालेला आहे आणि आता तर मी तुम्हाला सांगतो की जी कालची त्यांचं प्रेझेंटेशन आहे ते इतकं महत्त्वाचं आहे आणि लोकांना पटतं आहे. ते तुम्ही सोशल मीडियावर जाऊन बघा, सर्वसामान्य लोकांशी आम्ही अनेकांशी बोलतो जे पूर्वी राहुल गांधींवर टीका करायचे, टिंगल करायचे, त्यांना असं वाटतंय की त्यांना सिरियसली घेतलं पाहिजे. भारत जोडो यात्रेच्या वेळी
राहुल गांधींना सिरियसली घ्यायला सुरुवात झाली. पण आता ही त्यांची कालची जी पत्रकार परिषद आहे ही त्यांच्या जीवनातला आणि त्यांच्या राजकीय जीवनातला सुद्धा एक महत्त्वाचा क्षण आहे असं माझं मत आहे, की अतिशय अभ्यासपूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, मीडियाचा वापर करून मुद्दे कसे मांडावेत, लोकांपर्यंत कसे पोचवावेत, आणि तुम इधर उधर की बात मत करो, आमच्या प्रश्नांना उत्तर द्या, ही त्यांची भूमिका आहे, तीच योग्य आहे. आणि आजही मी आधी यापूर्वी सांगत होतो की विरोधी पक्षांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. आज मोर्चे निदर्शनं समजा काढू नका, पण अभ्यासपूर्ण मांडणी केली, अभ्यास केला, रिसर्च केला, आणि मग तुम्ही आरोप केले तर ते काहीतरी त्याला उत्तर देणं भाग पडतं. अर्थात ज्यांना उत्तर द्यायचं नसतं ते मुद्दा भरकटवतात. त्यामुळे एकनाथ शिंदे काय म्हणाले बघा, की तुम्ही मतांची चोरी करून तेलंगण, कर्नाटकमध्ये निवडणुका जिंकल्या. तुम्ही जिंकला तेव्हा निवडणूक आयोग चांगला, मतदान यंत्रे चांगली, पण तुम्ही हारला तर सर्वांना दोष देणार, यामुळे जनतेने तुम्हाला जागा दाखवली. आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद भूषवले. राहुल गांधींच्या प्रश्नांना हे उत्तर आहे का? राहुल गांधी काँग्रेस, भाजप किंवा इंडिया आघाडी, NDA असं करत नाही आहे. ते म्हणतात की असं जे घडतं आहे, अशी निवडणूक जर चोरी कोणी केली, बोगसपणे सगळ्या निवडणुका लढवल्या गेल्या, बोगस पत्ते, बोगस मतदार, तो उद्या कोणालाही याचा फटका बसेल आणि लोकशाहीचं विकृतीकरण आहे. या म्हणजे हे आपल्या भारताला भूषण हवं आहे का, याचं उत्तर त्यांना कोणी का असो केलेलं असेल. समजा काँग्रेसने केलं असेल तरी ते चूक आहे ना. हे केले भाजपने, आणि ज्या भाजपच्या याच्या लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघात हे घडलं, त्यांनी या एका चॅनलवरती बोलताना काय सांगितलं की हे म्हणजे त्यांनी तिथे मुस्लिम मतदार जास्त आहेत अशा पद्धतीने म्हणजे हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या मतदारसंघात काय झालेलं आहे त्याच्याबद्दल बोल ना. काय राहुल गांधी म्हणतात त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्या, पण इतका नीचपणा करतात हे की हिंदू मुस्लिम कुठल्याही प्रश्नाचं करतात. म्हणजे मतदानातील गैरप्रकार या हिंदू मुस्लिम काय संबंध याचा? पण भाजपच्या त्या लोकप्रतिनिधी, संबंधित लोकप्रतिनिधी किती नीचपणा करतात ते बघा. आणि एकनाथ शिंदे एखाद्या ती पोरकट युक्तिवाद करतात, याला काय अर्थ आहे का? ते काय प्रश्न उपस्थित करतात राहुल गांधी, आणि मग तेलंगण, कर्नाटक त्याचा संबंध काय इथे? या प्रश्नांचं उत्तर द्या ना. तुम्ही काय अभ्यास करता की नाही? मुख्यमंत्री होता ना तुम्ही, आता उपमुख्यमंत्री आहात. काय तुम्हाला काही समज आहे की नाही? काय चाललंय हे? आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात मतांची चोरी कुठेही झाली नाही. आणि दाखवून दिलं ना त्यांनी काय चोरी झाली नाही. मात्र राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरीला गेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्कमध्ये करप्ट झालेली आहे, हे देवेंद्र फडणवीस म्हटलं. म्हणजे या माणसाबद्दल काय बोलायचं आता? तुम्हाला मुळातच प्रश्नांना उत्तरं द्यायची नाही आहेत, मतदारांची दिशाभूल करायची आहेत, लोकांची दिशाभूल करायची आहे, आणि लोकशाहीची चेष्टा आरंभली. तुम्ही इतका उन्मत्तपणा आणि इतका मस्तवालपणा चालू आहे की या लोकांना धडा शिकवण्याची गरज आहे. मी आता तुम्हाला सांगतो काही मुद्दे, ते तुम्ही लक्षात घ्या. मी बरोबर तुम्हाला सांगतो काही मुद्दे. राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले ते मी तुम्हाला तर ते तुम्हाला माहिती आहे, ते त्याचं रिपीट करायचं कारण. पण एकनाथ शिंदे जे म्हणतात की उद्धव ठाकरे यांना आजची म्हणजे थोडक्यात त्यांना काही किंमत राहिली नाही तिथे, हे किती खोटं आहे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या लोकांनी सांगितलेलं आहे. पण खुद्द एकनाथ शिंदेची किंमत महायुतीमध्ये काही राहिली आहे का? त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, महत्त्वाची खाती गृहमंत्रीपद नाही मिळालं त्यांना. आणि आज संजय राऊतांनी सांगितलं की जे शंकराचार्य त्यांच्या घरी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी नेहमी येतात आणि त्यांना अधिकृतपणे ज्याला सरकारी पाहुण्याचा म्हणजे प्रोटोकॉलप्रमाणे जो दर्जा आहे, मग त्या पद्धतीने आगत स्वागत केलं जातं, सिक्युरिटी मिळते, ते काढून घेतलं आहे फडणवीसांनी. कारण ते शिंदेंकडे सतत येतात शंकराचार्य,
हे ताजं उदाहरण. आता दुसरं, सॉलिड वेस्टचा जो प्रोजेक्ट 1400 कोटी रुपयाचा महानगरपालिकेचा जो एकनाथ शिंदेनी मंजूर केला होता तो रद्द करण्यात आला. महालक्ष्मीच्या सौंदर्यीकरणाचा जो प्रोजेक्ट त्यांनी मंजूर केला होता शिंदेनी, त्याची प्रशासकीय मंजुरी रखडवून ठेवण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन समितीतून बघा मला, जेव्हा फडणवीस झाले तेव्हा आपत्ती व्यवस्थापन समितीतून त्यांना वगळण्यात आलं होतं. म्हणजे त्यांचे अपमान काय काय झाले ते तुम्हाला सांगू. काय काय झाले, अनेक प्रोजेक्ट त्यांचे रद्द झालेले आहेत. आणि आज एक बातमी तुम्ही ऐकली असेल की संदीपान भुमरे जे आता खासदार आहेत, त्यांच्या ड्रायव्हरकडे प्रचंड करोडो रुपयांची जी जमीन आहे त्याची अतिरिक्त आयुक्तांच्या मार्फत त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे, तसं बावनकुळेंनी सांगितलं. आणि हे भुमरे हे शिंदे सेनेचे. आणि तुम्हाला आठवत असेल की एका कार्यक्रमाच्या वेळी एका ठिकाणी जात असताना एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचं काहीतरी तिथे झकाझकी झाली. आणि एकनाथ शिंदे चिडून म्हणाले की तुम्ही मला काय विचारताय म्हणून, असं करून ते निघून गेले. बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध बरे नाही आहेत, त्यांचं वाजले अनेक ठिकाणी. आणि बावनकुळे हे 4थ्या क्रमांकाचे मंत्री आहेत, महसूल मंत्री आहेत. आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी शिंदेंच्या खासदाराची चांगली वाजवली बघा. नंतर कैलाश गोरंट्याल जे काँग्रेसमधनं भाजपमध्ये आत्ताच आले माजी आमदार, त्यांनी तर अर्जुन खोतकर हे एक भामटा खोटारडा माणूस रडून शिंदे सेनेत प्रवेश केला, कारण ईडीमुळे घाबरले ते. शिंदेंच्या पाया पडले, त्यांनी भ्रष्टाचार केला आणि तो अतिशय कसा भामटा नेता आहे असं जाहीर उद्धार त्यांचा एका चॅनलवरती केला, प्रत्यक्षामध्ये सुद्धा केला. आणि तुला बघून घेईन असं दोघांमध्ये बाचाबाची झाली. म्हणजे भारतीय जनता पक्षात आलेल्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या एका सिनियर नेत्याचा पूर्णपणे पाणउतार केला. ज्या खोतकरांच्या दौऱ्यामध्येच प्रचंड पैसा कॅश सापडलेली होती ते हे खोतकर. आणि ज्यांच्या मागे ईडी लागल्यामुळे त्यांचा चेहरा कसंदुसा झाला होता. त्याच्या अगोदर ते राणा भीमदेवी गर्जना करत असत, ते एवढाच त्यांचा चेहरा तेव्हापासून झालेला आहे. म्हणजे शिंद्यांच्या अनेक मंत्र्यांची सिक्युरिटी काढून घेतली. अनेक मंत्र्यांना जे PA नेमायचे होते त्याबाबत ग्रीन सिग्नल फडणवीसांनी अनेक दिवस दिला नाही. म्हणजे पाण उतारा त्यांचा काय कशा प्रकारे केलेल्याची अनेक उदाहरणं देता येते. त्यामुळे त्यांनी यांना काय दिलं, उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा अपमान झाला वगैरे, त्यांनी काही सांगू नये. अपमान झालाच नाही, अजिबात झाला नाही. उलट उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा, रश्मी बहिणींचा असेल, आदित्य ठाकरेंचा सन्मान सोनिया गांधी राहुल गांधींनी केला आणि त्यांना आपलं सगळं घरही दाखवलं. रश्मी बहिणी आणि सोनिया गांधी यांची व्यवस्थित गप्पा झाल्या, चर्चा झाल्या. त्यामुळे काहीही अपमान केला नाही. ही बोगस संपूर्ण गोष्ट आहे, बोगस आरोप आहे, थोतांड आहे. कारण स्वतः एकनाथ शिंदे यांच्या टोळक्याचा जो अपमान होतो आहे वारंवार फडणवीसांकडनं, आणि अजितदादासुद्धा त्यांना सतत जागा दाखवत असतात, ते फंड देत नाही. हातपाय आपटण्याशिवाय एकनाथ शिंदेच्या लोकांना गत्यंतर उरलेलं नाही. आणि आज तर गोगावले म्हणतात की आता काही पालकमंत्रीपद आता येत्या काही दिवसात नाही मिळालं, जाऊ ते, सोडून दिलं मी म्हणून. हे गोगावलेंना पालकमंत्रीपद अजूनही दिलेलं नाही. खरं म्हणजे मला पालकमंत्रीपद मिळत नसेल तर मी सोडून देतो ते मंत्रिपद, असं गोगावलेंनी म्हटलं पाहिजे होतं किंवा एकनाथ शिंदेंनी सांगायला पाहिजे होतं तसं. पण तसं करत नाही आहेत ते. आणि हे उद्धव ठाकरेंचा अपमान झाला असं म्हणतायत. तुमचा रोजच्या रोज सतत अपमान होतोय. बरं, ते जाऊ दे. आता मुद्दा असा आहे की या लोकांची स्ट्रॅटेजी काय आहे ते तुम्हाला सांगतो. की काय करतात हे म्हणजे भारतीय जनता पक्षवाले किंवा शिंदे सेनेचे लोक. आता त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामधनं ज्यांना सगळ्यांना सोडून देण्यात आल्यानंतर काही वक्तव्य केलं. आणि त्यांनी सनातनी प्रवृत्तीच्या लोकांबद्दल काही वक्तव्य केलं. तर यांनी लगेच मोर्चा काढला शिंदे सेनेनी
काँग्रेस हाऊस होत, काँग्रेसच्या टिळक भवनावर. मोर्चा म्हणजे काय, ते नाटक, काही लोकांना गोळा केला आणि तिथे नेला मोर्चा. आता वास्तविक हिंदुत्व वेगवेगळ्या प्रकारचं असतं. बाळासाहेबांचा आणि प्रबोधनकारांचा वारसा तुम्ही मानता, मग ते शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नव्हतं ते. पण एकनाथ शिंदे आणि त्यांची जी काही सगळे कार्यकर्ते आहेत किंवा काय सटलपटल नेते जे आहेत, ते भारतीय जनता पक्षाला खुश करण्यासाठी म्हणून तसा मोर्चा काढायचा. आणि मोर्चा म्हणजे छोटासा मोर्चा हो, सहजपणे जमू शकतात तेवढे लोक. त्यामध्ये काही ज्याला एक जान असायला पाहिजे, ती जान काही नाही, उत्साहाने मारून मुटकून लोकांना गोळा केलेला आहे, असा मोर्चा. पृथ्वीराज चव्हाणांच्या निषेधार्थ मोर्चा एकनाथ शिंदेंच्या लोकांनी काढणं, म्हणजे त्यांची पात्रता आहे का पृथ्वीराज चव्हाणांबद्दल ते बोलण्याची, हा प्रश्न तुमच्या मनात सहज येईल. पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ चारित्र्याचे तत्वनिष्ठ आहे आणि शिंदे सेनेचे लोक जे आहेत त्यांना खोकेवाले म्हणतातच. तर त्यांनी यांच्याबद्दल काय बोलणार ते? मग त्यांना तत्वनिष्ठा म्हणजे त्यांना हिंदुत्ववाद म्हणजे सुद्धा काही धड माहिती नाही. कारण ज्या लोकांना केवळ पैशाची, कंत्राटांची भाषा कळते त्यांना काय बोलायचं, त्यांच्या निषेधाला काय किंमत द्यायची. आणि आज त्यांनी परत एक असाच मोर्चा काढला की उद्धव ठाकरेंचा अपमान झाला वगैरे. उद्धव ठाकरेंचा अपमान, उद्धव ठाकरेंना त्रास देणं, ते आजारी असताना त्यांच्याशी धोका करणं, विश्वासघात करणं, उद्धव ठाकरेंबद्दल अभद्र भाषा वापरणं, हे सगळं तुम्ही करताय. आणि आता म्हणताय की उद्धव ठाकरेंचा हा जो अपमान झाला, बाळासाहेबांचा अपमान झाला, त्याचं आम्हाला वाईट वाटतं. बाळासाहेब आज जर असते, हयात असते, आणि जर अशी कोणी गद्दारी केली असती तर त्यांनी गळ केली असते का या लोकांची? यांचं राजकारण ज्या प्रकारचं चाललंय, लाचारीचं, लुबरेपणाचं, त्यांना माफ केलं असतं? केवळ बाळासाहेबांचं नाव वापरायचं आणि आपण वाटेल ते धंदे करायचे, उद्योग करायचे, असा हा पक्ष आहे. आता तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करतं किंवा मूळ मुद्दा एखादा विचारला तर त्यापासून लक्ष भरकटवायचं. उदाहरणार्थ कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीमध्ये जेव्हा आंदोलन झालं तेव्हा मोदींनी एकदम काय मोदींच्या लोकांनी आरोप करायला सुरुवात केली की इथे खलिस्तानी घुसलेत म्हणून. मूळ मुद्दे काय होते की कृषी कायदे रद्द करा, ते अन्यायकारक आहेत. पण जे आंदोलनाला बसलेत त्यातली काहीतरी एक खुसपट काढायचं आणि सगळ्या आंदोलनाला बदनाम करायचं. आणि मूळ मुद्दा कृषी कायद्यांचा होता, शेतकऱ्यांच्या भावाचा होता. शेतकऱ्यांना ज्या काही वेगवेगळ्या खतं मिळतात, खतं असतील किंवा बाकीच्या गोष्टी, त्या रास्त दरात मिळाव्यात, अशा अनेक मुद्दे होते. पण ते बाजूला टाकण्यात आले आणि खलिस्तानी असं म्हणून हिणवण्यात आलं. मूळ मुद्द्यापासून भरकटवलं. अदानींच्या कंपन्यांकडनं काही गैरव्यवहार झाले, कथित गैरव्यवहार झाले, मनी लॉन्ड्रिंग झाली, 20,000 कोटी रुपयांचं वगैरे, असे आरोप राहुल गांधी जेव्हा संसदेत करत होते. अदानींच्या कंपन्यांवरती, त्यांच्या काही व्यवहारांवरती आरोप करत होते, त्याला उत्तर न देता मग त्याच वेळी काय सुरू केलं की राहुल गांधींनी एका वक्तव्यात सांगितलं की मोदी या नावाचेच लोक असे कसे निघतात. मी त्यांना नीरव मोदी वगैरे म्हणायचो. पण राहुल गांधींनी मोदींचा म्हणजे मोदी आडनाव म्हणजे ज्या ओबीसींचाच अपमान केलेला आहे असं करून ओबीसींचे मोर्चे निघाले. राहुल गांधी अदानींबद्दल मूळ प्रश्न विचारत होते. अदानींना झुकतं माप दिलं जातं आहे का, त्यांच्या गैरव्यवहारांकडे दुर्लक्ष केलं जातं आहे का, या मुद्द्यांना उत्तर न देता हे सगळं करण्यात आलं. राहुल गांधींवरती आरोप करण्यात आले, त्यांच्यावर केस करून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यांना जे अधिकृत निवासस्थानांना बाहेर काढण्यात आलं. त्यांना पुढे अर्थात कोर्टामध्ये त्यांना न्याय मिळाला. पण काही काळ हे झालं होतं. मूळ मुद्दा अदानींचा होता. यांनी कुठे नेला बघा. गलवान खोऱ्यामध्ये घुसखोरी चीनने केली असं राहुल गांधी म्हणत होते. आता कोर्टाने काहीही म्हटलं असलं तरी
त्यासंबंधी अनेक चॅनेल्सनी फोटो सकट पुरावे पेश केलेले आहेत. चीननी कसं घुसखोरी करून काही बांधकामं केलेली आहेत, चीनी फौजा कशा आत आलेल्या आहेत. लडाखमधल्या लोकांनी सुद्धा या गोष्टी सांगितलेल्या होत्या. पण कोर्ट म्हणाले की राहुल गांधी तुम्ही तिथे गेला होतात का. म्हणजे आपण पर्सनली कुठे जातो गेल्यावरतीच त्यासंबंधी बोलता किंवा लिहिता येतं किंवा आंदोलन करता येतं का. मग गलवान चीनबद्दल, चीनला कसं धडा शिकवला वगैरे जे बोलतात महाराष्ट्रातून, ते सगळे तिकडे गेले होते बघायला कसा धडा शिकवला. पाकिस्तानला कसा धडा शिकवला असं तुम्ही सांगता. प्रत्येकजण गेलो होतं का तिकडे भाजपवाले. पण ठीक आहे, आता कोर्टाबद्दल काय बोलू आपण, कोर्टाचा आपण सन्मान करू. पण जेव्हा राहुल गांधी हे प्रश्न विचारत होते चीनच्या घुसखोरीबद्दल, तेव्हा त्याला उत्तर देण्याच्या ऐवजी ते चीनी राजदूताला भेटले, हाच मुद्दा मोठा करण्यात आला. ते भेटले असतील, कशासाठी भेटले आपल्याला माहिती नाही, पण त्याचा काय संबंध याच्याशी, याचं उत्तर द्या तुम्ही. पण तिकडनं लक्ष इकडे वेधायचं. त्यानंतर पहलगामच्या बाबतीत, पहलगाममध्ये अतिरेकी कसे आले, तिथे सुरक्षा यंत्रणा त्रुटी होत्या, मग त्याला जबाबदार कोण, या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं नाही. पुलवामामध्ये कसे अतिरेकी घुसले आणि CRPFच्या जवानांना ते कसे मारू शकले, घुसलेच कसे मुळात, हे दोन्ही प्रश्न बाजूला ठेवून मग आम्ही पहलगामनंतर ऑपरेशन सिंदूर कसं केलं आणि त्याच्यानंतर पुलवामानंतर आम्ही बालाकोटला जाऊन कसा त्यांना अद्दल घडवली हे सांगण्यात आलं. तुम्ही अद्दल घडवली, कौतुक आहे, काही हरकत नाही, पण मुळात चूक झाली कशी. पहलगाममध्ये, पुलवामामध्ये, गलवानमध्ये घुसू कसे शकले चीन, या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या ऐवजी मुद्दा भलतीकडे भरकटवण्यात आला. मग तुम्ही पाकिस्तानची भाषा बोलताय. आता इथे सुद्धा जेव्हा प्रश्न विचारण्यात आले की युद्ध अचानक का थांबवलं, मग युद्ध अचानक थांबवलं, मग तुम्ही आता पाकिस्तानच्याच बाजूने जणू काय बोलतायत, तुम्ही आमच्या देशाचं सरकारचं काही कौतुक करत नाहीत, असं बोलण्यात आलं राहुल गांधींना किंवा विरोधी नेत्यांना. तुम्ही राष्ट्रद्रोही आहात असंही अधूनमधून बोललं जातं, तुम्ही देशद्रोही आहात असं बोललं जातं. मुद्दा असा आहे की हे मूळ प्रश्न जे विचारतात, अडचणीचे प्रश्न विचारतात, तुम्हाला तुमच्याकडे ज्यांची उत्तरं नाही आहेत किंवा तुम्हाला खोटं सांगायचं आहे, खरं सांगितलं तर आगडो मुसळेल, जनतेचा प्रक्षोभ होईल, हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुम्ही असं करताय का की मूळ प्रश्नाला उत्तर न देता प्रत्यारोप करायचे किंवा त्याच्याकडून दुसरीकडेच लक्ष वेधायचं. हे जे आज गेले 11 वर्ष मोदी शहा करतायत, तेच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस करतायत आणि त्याचीच कॉपी एकनाथ शिंदे करतायत. आणि ती कॉपी अशी की राहुल गांधींचा मूळ मुद्दा काय आहे त्याचं उत्तर न देता, कारण त्याचं उत्तर न देण्याची तुमची क्षमताच नाही देण्याची, आणि तुम्हाला सत्याला सामोरंच जायचं नाही आहे. राहुल गांधी निडर आहेत आणि मी असं म्हणेन की राहुल गांधी जेवढे निडर आहेत तेवढेच जे या सरकारच्या महाशक्तीच्या विरोधात जे लढले ते सगळे निडर लोक आहेत. मग ते तिकडे राजू शेट्टी असतील, प्रसंगी बच्चू कडू असतील की सरकारमधनं महायुतीतनं बाहेर पडून त्यांनी उपोषणाला तरी बसले, ते जे आंदोलन करतायत समर्थपणे न घाबरता ते त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि उद्धव ठाकरे तर थेटपणे हल्लाबोल करतात ना. दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारले ना, ते मोदी शहांना विचारले. कुठच्याही प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या दडपणाला ते घाबरले नाही आहेत, ते खणखणीत उत्तर देत आहेत आणि सगळ्यात जास्त समर्पक युक्तिवाद करून सरकारला अडचणीत आणण्याचं काम आज राहुल गांधी करत आहेत. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही लक्षात ठेवा मी काय सांगतो. राहुल गांधी पंतप्रधान होत न होत त्या आपला संबंध नाही. राहुल गांधी या देशामध्ये सामान्य माणसाचा आवाज बनलेले आहे आणि त्यांचा पहिल्यापासून नारा आहे की डरो मत, तुम्ही प्रश्न विचारा आणि सरकारच्या विरोधासाठी विरोध नाही,
लोकांच्या बाजूने प्रश्न विचारत सरकारच्या विरोधात सुद्धा प्रसंगी तुम्ही उभे राहा. आणि यामुळे आज न उद्या देशातलं राजकारण बदलणार नाही. देशामध्ये जे काही सगळे गलिच्छ प्रकार चालू आहेत त्याकडून देशाचं राजकारण काही तात्विक वैचारिक मुद्द्यांच्या अनुषंगाने केंद्रित होईल. जे महत्त्वाचे लोकांचे मुद्दे आहेत ते अजेंड्यावर येतील आणि देशात काही ना काही सकारात्मक परिवर्तन होईल. आणि या सरकारची निवडणूक आयोगाची सगळ्या तपास यंत्रणांची चोरी ही उघडकीस येईल. या सरकारचा, मग ते केंद्रातील असेल राज्यातील सरकारचा विद्रूप चेहरा आणि तो बुरखा टरा फाडल्याशिवाय राहुल गांधी, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील राहणार नाहीत असं मला वाटतं. इथेच थांबतो. नमस्कार.